हॅलो. आदर्शांना त्रिवार वंदन आणि सर्व उपस्थित मान्यवरांना जय भीम, क्रांतिकारी जय भीम. जास्त वेळ घेत नाही, फक्त 2 मिनटं घेणार आहेत. 2027 भारताची जनगणना ही 2 टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा आहे घर यादी आणि घरगणना, आणि दुसरा टप्पा जो आहे तो फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणार आहे, तो असेल प्रत्यक्ष आपली गणना. आत्ता प्रसारमाध्यमांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत की या जनगणनेमध्ये नेमकं काय करायचं. तर अतिशय संभ्रम करू नका, कारण मी फील्ड ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे. 45 अशा 5 बॅच आहेत, त्यांचं ट्रेनिंग पूर्ण दिलेलं आहे प्रगणकांना. त्याच्यामुळे एकूण 34 प्रश्न आहेत. आपला 1 मे ते 15 मेपर्यंत स्वगणना होती, म्हणजे सेल्फ इन्युमरेशन, म्हणजे स्वतःची जनगणना आपण स्वतः करू शकतो. त्याच्यामध्ये 34 प्रश्न आहेत, परंतु ती मुदत आता गेलेली आहे. स्वगणना आता काही होणार नाही आहे, कारण त्याची मुदत 15 तारखेपर्यंतच होती. 16 ते 14 मेपर्यंत आपली घर यादी आणि घरगणना होणार आहे. तर यामध्ये काय होणार आहे की जो तुम्हाला प्रभाग दिलेला असेल किंवा जो विभाग दिलेला असेल, एखादं गाव दिलेलं असेल, त्या गावामध्ये जाऊन घरगणना करायची आहे आणि त्या घरांना नंबर द्यायचे आहे. त्याच हा जो कार्यक्रम आहे तो 16 ते 20 तारखेपर्यंतचा, आणि 20 तारखेनंतर प्रत्यक्ष येऊन हे 34 प्रश्न जे आहे याच्यामध्ये ॲप आहे HLO, हाऊस लिस्टिंग ऑपरेशन, बरोबर. तर हे हाऊस लिस्टिंग ऑपरेशन जे आहे हे 34 प्रश्न आहेत, आणि त्या 34 प्रश्नामध्ये आपल्याला 13 नंबरचा जो प्रश्न आहे त्या 13 नंबरच्या प्रश्नावर तुम्ही कोणत्या प्रवर्गात येता असा प्रश्न आहे, आणि खाली 3 कॉलम आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग, बरोबर. त्याच्यामध्ये आपण जर एखादी जात सांगितली तर त्याच्यामध्ये एक सिम्बॉल येतो, त्याच्यावर टच केलं तर आपली जात त्या प्रवर्गात येते. बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण 37 नंबर अनुसूचित जातीमध्ये 37 क्रमांकाची जात ही आपली आहे, महार म्हणून. तर त्या ठिकाणी आपण ऑलरेडी त्यांना अशा जातीचा सुद्धा उल्लेख नाही आहे, म्हणजे यादीमध्ये आहे, पण डेफिनेटली आपल्याला आपली जात माहिती आहे. ती जात कोणत्या प्रवर्गात, तर SC प्रवर्गामध्ये येते, आणि म्हणून आपण अनुसूचित जाती हा जो कॉलम आहे त्याच्यावर फक्त त्यांना टिक करायला सांगायची. त्याच्यामध्ये धर्माचा उल्लेख सध्या अजिबात नाही, भाषेचा उल्लेख अजिबात नाही आहे. ह्या 34 प्रश्नामध्ये 13 नंबरचा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये फक्त असा प्रश्न विचारला आहे की तुम्ही कोणत्या प्रवर्गात येता, तुम्ही अनुसूचित जातीमध्ये येता, अनुसूचित जमातीमध्ये येता, की तुम्ही इतर मागासवर्गीय येता, बरोबर. तर एवढाच प्रश्न आहे. बरेचसे संभ्रम आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चुकीचे मॅसेज जातात. तर तशा प्रकारचं ह्या वेळेला, म्हणजे आत्ताची जी जनगणना होणार आहे ह्याच्यामध्ये धर्माचा उल्लेख, भाषेचा उल्लेख, कुठलाच उल्लेख होणार नाही. फक्त तुम्ही कोणत्या प्रवर्गात, कोणत्या जातीमध्ये येता त्याच्यामध्ये फक्त नोंद करायची आहे. बाकीची जनगणना आहे ती आपल्या घरामध्ये आपण कशा पद्धतीने सुखसोयी घेतोय आणि घरामध्ये एकूण किती व्यक्ती आहेत एवढंच होणार आहे. आता त्या घरामध्ये समजा 6 व्यक्ती असतील तर फेब्रुवारीमध्ये जेव्हा ते लोक येतील तेव्हा त्या 6 जणांची माहिती घेतील. कुटुंब प्रमुखाचं फक्त एकाचं नाव घेतलं जाईल. तर अशा पद्धतीने ही जी जनगणना आहे ही जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार आहे. एक जनगणना ही सुरू झालेली आहे 16 ते 14 मेपर्यंत. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरी जी जनगणना आहे ती 8 फेब्रुवारी ती 28 फेब्रुवारीपर्यंत होईल, आणि 28 फेब्रुवारीच्या रात्री सर्व जे बेघर आहेत त्या बेघरांची जनगणना होणार आहे. तर अशा पद्धतीचं स्वरूप आहे. मला आपल्याला फक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की बरेचसे चुकीचे मॅसेजेस आपल्यापर्यंत येतात, परंतु तसं काही नाही. आत्ताची जी जनगणना आहे त्याच्यामध्ये 13 नंबरचा प्रश्न आहे, तिथे तुम्हाला फक्त SC एवढंच ॲड करायचं आहे, बाकी काही नाही. तुम्ही जर HLO ॲप डाऊन केला असेल किंबहुना तुम्ही स्वगणना केली असेल, SE केली, आपल्यापैकी कोणी केलेली आहे का स्वगणना? नाही केली. तर स्वगणना जर केली असेल तर तुम्हाला एक 12 डिजिटचा नंबर येईल. केले? येस. 12 डिजिटचा नंबर येईल. तुमच्याकडे जेव्हा एखादा प्रगणक येईल तेव्हा तुम्हाला तो फक्त नंबर द्यायचा आहे की तुमची सगळी माहिती तुम्ही भरलेली असेल ती जशीच्या तशी दिसेल, बरोबर. तर अशा पद्धतीने आता तुम्ही केलेली नाही, त्याच्यामुळे वेळ काही लागत नाही. आपण घरामध्ये कोणकोणतं साहित्य आहे, जास्त काही, त्याची फक्त संख्या आहे. तुमच्याकडे 4 जर गाड्या असतील तर तुमच्या फक्त गाड्यांची संख्या विचारलेली. गाडी आहे, बस. लाईट आहे,
म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ज्या घरामध्ये राहता त्या घराची स्थिती, तुम्ही ज्या सुखसोयी घेता त्याची स्थिती, त्या घरामध्ये असलेली व्यक्ती किती व्यक्ती आहेत त्यांची फक्त संख्या, नावं अजिबात नाही, आणि तुम्ही कोणत्या प्रवर्गात येता, तुम्ही कोणत्या पाण्याचा वापर करता, अशा संदर्भातले हे सगळे प्रश्न आहेत. तर सध्या या पद्धतीने आहे. ही जनगणना ही एकूण 16वी जनगणना आहे. पहिली जनगणना ही 1881ला सुरू झाली होती. त्या देशामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये जातीनिहाय जनगणना ही 1931ला सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत ही जनगणना झालेली नाही आहे. आणि म्हणून आम्हाला जेव्हा ट्रेनिंग दिलं गेलं, फील्ड ट्रेनर, आम्हाला जे वरिष्ठ ट्रेनर होते त्यांना मी हा प्रश्न विचारला की सर, खरं म्हणजे मागणी अशी होती की जनगणना ही ओबीसी समाजाची व्हायला हवी आहे. पण त्या ठिकाणी मी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मला त्या प्रश्नाला बगल दिली. गुरुजी आपल्याला सांगितलं तेवढंच आपण काम करायचं. मी त्यांना प्रश्न केला की सर, माझा एखादा बांधव, ओबीसी बांधव आला, त्यांनी मला असा प्रश्न केला की तुम्ही SCची नोंद करताय, तुम्ही STची नोंद करताय, पण ओबीसीची का नाही? तर त्यावेळेला त्यांनी दिलेलं उत्तर मला काही पटलेलं नाही. त्यामुळे पुढच्या याच्यामध्ये होईल. मग त्यांची जर पुढच्या याच्यात होती, मग आमची आता का? बरोबर प्रश्न आहे नाही का आपल्याकडे? परंतु आपला जो ओबीसी समाज आहे तो याच्याबद्दल अजिबात जागृत नाही. खरं म्हणजे त्यांनी जागृत व्हायला पाहिजे होतं की जर एका बाजूला SCची जनगणना होते, STची जनगणना होते, तर मग आमची ओबीसीची का नाही, हा प्रश्न होता. बरोबर. परंतु आज जर पाहिलं आपण तर मी ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेत होतो तिथे जवळजवळ 75% ओबीसी बांधव होते, वेल एज्युकेटेड होते, सगळे प्राध्यापक होते, प्राचार्य होते. परंतु मी जेव्हा त्यांना आर्ग्युमेंट्स करत होतो या ओबीसीची जनगणना का नाही या प्रश्नावर, त्यावेळेला त्यांनी कोणत्याही प्रकारचा मला सपोर्ट केला नाही. खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की आपल्या संदर्भात जेव्हा आपली फेब्रुवारीमधली जनगणना असेल त्यावेळेला तुम्हाला त्याच्या संदर्भातली योग्य माहिती. पण सध्या तरी 13 नंबरचा प्रश्न हा असेल आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जातीचा उल्लेख आपल्याला करायचा आहे. फक्त 2 मिनटं घेतोय कारण आजचा कार्यक्रम हा इतर कार्यक्रमांपेक्षा वेगळा आहे. वेगळा म्हणजे काय वेगळा? तर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान हे आदरणीय आमच्या आईने स्वीकारलेलं आहे.